नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नीताज डेली डिशमध्ये. कसे आहात तुम्ही? ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही सगळेजण ठीक असाल, व्यवस्थित असाल, निरोगी असाल, खुश असाल. आम्ही इथे खुशच आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी दाखवणार आहे तुम्हाला व्हेज ग्रिल सँडविच. त्यासाठी लागणारे साहित्य. आता आपण व्हेज ग्रिल सँडविच पाहूया कशा पद्धतीने बनवतात ते. इथे पहा, मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. इथे ग्रेटेड गाजर आहे. इथे अर्धा कांदा आहे अगदी बारीक चिरलेला आहे. इथे शिमला मिरची आहे आणि इथे थोडेसे पनीरचे क्यूब आहेत, ते मी स्क्रम केलेले आहेत. इथे आपलं मेयोनीज आणि सॉसचं बॅटर आहे, बघा तुम्ही बघू शकता. इथे आपला मेयोनीज आहे, इथे काळा मिरी आहे, इथे ऑरिगॅनो आहे आणि शेकण्यासाठी इथे बटर आहे आणि आपले ब्रेड आहे. इथे ब्रेड आहे, मेन वस्तू ब्रेड आहे आणि इथे हे चीज आहे. तर चला आपण असेंबल करू. तुम्हाला दाखवते कसं ते. माझ्या पद्धतीने एकदा तुमच्या मुलांना असे सँडविच करून घाला. तुमची मुलं तुमची वाह करून थकणार नाहीत. हे पहा, ते मी सगळं हे एकत्र केलेलं आहे. हाताचा उपयोग करत आहे. हात धुतलेले आहेत स्वच्छ. इथे हे गाजर इथे टाकत आहे मी. इथे आपला हा टोमॅटो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमची मुलं ज्या भाज्या खातात त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. इथे बॉईल कॉर्नही तुम्ही घेऊ शकता, पण मंडळी माझ्याकडे कॉर्न नव्हते म्हणून माझ्या घरात ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्या भाज्या मी इथे टाकलेल्या आहेत. आता इथे आपण हा मेयोनीज टाकूया थोडासा. मी मेयोनीज टाकलेला आहे. इथे थोडं काळा मिरी टाकूया. हा ऑरिगॅनो, पिझ्झा सीझनिंग ऑरिगॅनो आहे, ते टाकूया इथे. आणि थोडंसं चीज. इथे चीज आहे, ते चीज आपण ग्रेट करून टाकूया. प्रोसेस चीज घेतलेला आहे मी, हे मी ग्रेट करून टाकत आहे. पाहू शकता. चीज शिवाय तर मजा नाही सँडविच खायला. तर नक्की आवर्जून चीज तुम्ही टाका. तुमच्या बाळांना नक्की आवडेल ही माझी खात्री आहे आणि तुम्हालाही आवडेल. तुम्हीही खाऊ शकता. असं नाही की मुलंच खातात, मोठेही खाऊ शकतात. चीज टाका. हे मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित असं. पाहू शकता मंडळी. तयारी करून रात्री ठेवून सकाळी हे सगळं असेंबल करून तुम्ही मुलांना टिफिन साठी देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खाऊन येतील. मिठाचं प्रमाण तुम्ही जरा लक्षात घेऊन टाका, कारण इथे चीज मध्येही मीठ असतं, ऑरिगॅनो मध्येही मीठ असतं, मेयोनीज आणि आपण सॉस टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण किंचित प्रमाणात मीठ असतं. तर तुम्ही मिठाचा वापर जास्त करू नका. आधी पहिल्यांदा तुम्ही टेस्ट करा आणि नंतरच मीठ टाका. पहा, इथे आपला बॅटर तयार झालेला आहे. आता आपण हे ब्रेडला लावूया. व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मल्टीग्रेन ब्रेडचाही उपयोग करू शकता अथवा ब्राऊन ब्रेडचाही उपयोग करू शकता.
आवडीनुसार. चला आता आपण हे भरून घेऊ. तर इथे आपण थोडंसं हे मेयोनीज आणि सॉसचं मिश्रण लावूया. मला अजून काय बघायला आवडेल तुम्ही मला नक्की सांगा मंडळी. साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना किंवा तुमच्या घरच्यांना, घरचे जे आहेत तुमचे आजी, मामा, काका, तुमचे जे कोणी रिलेटिव्ह आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज. ती मला सांगा कमेंट करून. मी तुमच्या कमेंटची वाट पाहते, तुमच्या प्रश्नांची, तुमच्या कमेंटची. अशा प्रकारे आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपण टाकू. आता आपल्याला इथे मी ग्रिल पॅन आहे माझ्याकडे सँडविच मेकर पण आहे, पण मी तुम्हाला ग्रिल पॅन वरती दाखवत आहे. तर तुम्ही बघा. पण थोडंसं बटर टाकूया. असे व्यवस्थित आपण इथे ग्रिल करायला ठेवून देऊ. थोडंसं वरूनही बटर लावूया म्हणजे अगदी व्यवस्थित हे ग्रिल होईल. इथे कोथिंबीर वडी मी बघा ठेवलेली आहे बॉईल व्हायला, स्टीम करायला. तर तीही होत आहे. इथे आपले सँडविचही होत आहेत. आपले सँडविच बनवून तयार आहे. पहा किती छान कलर आलेला आहे. व्हेज ग्रिल सँडविच. तुम्ही हे डबल टिबल लेअरचेही करू शकता, पण मी नाही केले. माझ्या मुलींना हे अशीच आवडतात. तर तुम्ही पहा मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की मला सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.